राजकीय डावपेचांमध्ये अनेकदा स्वपक्षातील नाराज गट, सामाजिक समीकरणं आणि जनतेचा प्रतिसाद यांचं योग्य वेळेस आकलन करणं हे यशस्वी नेतृत्वाचं लक्षण असतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वळणं पाहायला मिळाली. मात्र छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देणं हा एक वेगळाच टप्पा आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यावेळी भुजबळ यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना सत्तेत सहभागी न करणं अनेकांना खटकलेलं होतं. भुजबळ हे केवळ ओबीसी नेते नाहीत, तर ते एक अनुभवी, जनाधार असलेले आणि प्रखर व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन म्हणजे एक राजकीय तडजोड का ठरली याचा विचार करणं आवश्यक आहे. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रभावशाली नेते आहेत. त्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या आग्रही भूमिका, राज्यातील ओबीसी समाजात त्यांची असलेली पकड आणि राज्यात त्यांचा असलेला प्रभाव लक्षात घेता त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणं हे केवळ सन्मानपर पुनरागमन नाही, तर अजित पवार गटासाठी ही एक राजकीय अपरिहार्यता ठरली आहे. अजित पवार यांच्या गटात सुरुवातीला जे चेहरे मंत्रिमंडळात दिसले ते मर्यादित आणि विशिष्ट गटांपुरतेच होते. त्यामुळे इतर समाज गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. यामुळेच गटातील नाराज नेत्यांचं समाधान करणं आणि एकंदर पक्ष संघटनेत संतुलन राखणं ही अजित पवार यांची प्राथमिक गरज बनली. अजित पवार गटातील मंत्र्यांच्या बोलघेवडेपणामुळे सरकार अनेकदा अडचणीत आले. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून तुम्ही लग्नकार्य करता का, अशा प्रकारचे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले, तर आपल्याला गरीब जिल्ह्यांचे पालकमंत्री पद दिल्याची मुक्तफळं नरहरी झिरवाळ यांनी उधळली. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सरकारला अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ज्यांना सत्तेत सहभागी करताना पूर्वी डावलण्यात आलं त्यांनाच पुन्हा सत्तेत सहभागी करून घेणं हे डावपेच कमी पडला असं मानायचं का, की राजकीय समजूतदारपणा दाखवला असं म्हणायचं, हा एक प्रश्न आहे. भुजबळ यांचा स्वाभिमानी स्वभाव, त्यांनी वेळोवेळी मांडलेल्या भूमिका आणि खास करून ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका लक्षात घेतली तर त्यांना बाजूला ठेवणं हे दीर्घकालीन राजकीय आत्मघात ठरला असता. सत्तेत टिकून राहण्यासाठी सामाजिक समूहांचे संतुलन राखणं महत्त्वाचं असतं. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता लक्षात घेता भुजबळ यांचा समावेश म्हणजे ओबीसी समाजाला दिलेला सांकेतिक सन्मान आहे. हे केवळ मंत्रिमंडळात विस्तार नाही, तर एक सामाजिक संदेश देखील आहे. भुजबळ हे ओबीसी समाजाचे एक मजबूत नेतृत्व. त्यांच्या हातून सत्ता गेल्यानंतरही समाजात त्यांची पकड टिकू नये. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सतत गाजत असताना भुजबळ यांना बाजूला ठेवणं हे अजित पवार गटासाठी राजकीय आत्मघात ठरू शकलं असतं. त्यामुळेच ज्यांना सुरुवातीला डावललं त्यांनाच आता परत सत्तेत सहभागी करावं लागलंय. भुजबळ हे महाराष्ट्रातील एक अनुभवी, प्रभावशाली आणि अनेक वर्षांचा प्रशासकीय व राजकीय अनुभव असलेले नेते आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास विविध पातळ्यांवर राज्य शासनाला मोठा फायदा होऊ शकतो. भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या अनुभवामुळे शासन निर्णय अधिक परिणामकारकपणे व काटेकोरपणे अंमलात आणले जातील. भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रखर नेतृत्व करत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे ओबीसी समाजाचा सरकारवर विश्वास अधिक बळकट होईल, ज्यामुळे सामाजिक समावेश आणि मताधार अधिक मजबूत होईल. महाराष्ट्रातील राजकारण प्रादेशिक आणि राजकीय संतुलनावर आधारित आहे. भुजबळ हे उत्तर महाराष्ट्रातील, विशेषतः नाशिक भागातील प्रमुख नेते आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घेणे म्हणजे त्या भागाचे प्रतिनिधित्व बळकट करणे होय, जे प्रादेशिक असंतोष कमी करू शकते. ते सध्या शिंदे गटासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश केल्यास शिंदे गट व राष्ट्रवादी गट त्यांच्यातील संतुलन राखणे शक्य होईल, जे सत्ता समीकरणासाठी महत्त्वाचे आहे. भुजबळ यांचे वक्तृत्व प्रभावी आहे. ते कोणत्याही विषयावर ठाम भूमिका घेऊन जनतेसमोर मुद्देसूद मांडणी करू शकतात. अशा व्यक्तीचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास सरकारची प्रतिमा बळकट होऊ शकते. भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास हा संदेश जातो की सरकार अनुभव संपन्न नेत्यांना सन्मान देते. यामुळे पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांनाही ऊर्जा मिळेल
व एकजूट कायम राहील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही भुजबळांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.